नमस्कार. आज आपण बघूया इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदूचं 26 ऑगस्ट 2022चं अनालिसिस. सुरुवात करूया इंडियन एक्सप्रेस पासून. तर आजच्या फ्रंट पेजवर जर का आपण बघितलं तर काल जे आपण याचं इंडियन एक्सप्रेसमध्ये किंवा बाकी याच्यामध्ये बघितलं, PMLA जो लॉ आहे त्याचा रिव्ह्यू सुप्रीम कोर्ट करणार होतं. आता ते रिव्ह्यू करण्यासाठी सुप्रीम कोर्टने परमिशन दिली आहे. यातून फायनल जेव्हा काही येईल, PMLA ची जर का काही प्रोव्हिजन्स आहे ती जर का स्ट्राईक डाऊन केली किंवा एखाद्या वेळेस, आता हा न्यूज मध्ये आहे लॉ, तर यावर्षीच्या मेन्समध्ये येऊ शकतो PMLA. तर त्याचे प्रोव्हिजन्स काय आहे, त्याच्या अंतर्गत कोणते कोर्ट्स आहेत आणि कोणत्या एजन्सीज आहेत हे आपण बघायला हवं. नंतर जेव्हा फायनल काहीतरी सुप्रीम कोर्टची यावर जजमेंट येईल तेव्हा आपण पुढील गोष्टी बघूया. नंतर दुसरी एक न्यूज आहे, नेपाळचे जे आहेत ते आपल्याकडे आर्मीमध्ये गोरखा रिक्रूट होत असतायचे पूर्वी काळापासून, इंग्रज काळापासून, आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपण ती प्रोसिजर चालू ठेवलेली आहे. तर आता अग्निपथ स्कीम मध्ये त्यांनी थोडासा विरोध दर्शवला आहे की टेम्पररी रिक्रुटमेंट वगैरे जी भारतामध्ये इश्यू होते तसेच ते इश्यू त्यांनी सुद्धा ज्याला म्हणता येईल पुढे केले आहेत. परंतु यातून आपण बघू, जेव्हा काहीतरी फायनल होईल किंवा यामधून, या न्यूज मधून एक्झाम वरती असं फारसं काही निघणार नाही. इंडो नेपाळ रिलेशन्स त्यावरही असं काही एकदम डायरेक्ट प्रश्न येत नाही. आला तर ब्रॉडर साऊथ एशियावर येईल, आणि त्यामुळे या न्यूज मधून असं खूप घेण्यासारखं असं काही नाही. नंतर पेज 2 आहे. पेज 2 मध्ये आपल्याला एक छोटी न्यूज कामाची दिसेल, ती आहे की स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन ही जी आहे, तर त्या स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन मध्ये एखादा प्रिलिम्सचा प्रश्न बनू शकतो की हे कशाबद्दल असते किंवा कोण ऑर्गनाईज करतं याला. तर स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन जे आहे ते वेगवेगळे रिसर्च प्रमोट करण्यासाठी एखादा इश्यू घेऊन दरवर्षी त्याची थीम ही ठेवली जाते, आणि त्या थीमच्या अनुषंगाने विविध लोक, विविध कॉलेजेस, स्टुडंट्स पार्टिसिपेट करून त्यावर इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स बनवायला बघतात. तर एखादा प्रिलिम्सचा प्रश्न यामधून बनू शकतो. नंतर इथे जनरली टाइमपास आहे. पुन्हा सिटी न्यूज आहेत वेगवेगळ्या सिटीच्या समजा, तर त्यामधूनही फारसं काही आपल्याला मिळणार नाही. फक्त हे जे आहे सुपरटेक टावर्स जे आपण बघितलं, इथिक्ससाठी ही केस स्टडी किंवा फ्रिक्वेंटली असे क्वेश्चन्स येतात आपल्याला, तर त्यामध्ये आहे पुढं, पण ती न्यूज वाचावी असं त्यामध्ये काही नाहीये. नंतर एक छोटीशी थोडी महत्वाची न्यूज ज्याला म्हणता येईल ती आहे पंतप्रधान सिक्युरिटी ब्रीच जे झालं होतं मागे, आणि सिक्युरिटीचा जो इश्यू झाला होता त्यामध्ये SC पॅनलने रिपोर्ट दिला आहे, परंतु ते एक्झाम वर्दी असं नाही. आणि यामध्ये थोडस याबद्दल आहे जम्मू काश्मीरच्या इन्सर्जन्सी बद्दल, पण त्यातूनही एक्झाम साठी काही नाही किंवा इंटरनल सिक्युरिटीच्या अँगलनं ते काही खूप मोठ्या त्यात नवीन गोष्टी नाहीत. नंतर याबद्दल जे मागे मुंद्रामध्ये ड्रग पकडले गेले होते, हेरोईन पकडले गेले होतं जवळपास 3000 किलोचं, तर ते हजारो कोटींची त्याची जी किंमत होती, आणि या गोष्टींमुळे आपली जी इंटरनल सिक्युरिटी आहे त्यावर कसा प्रभाव पडतो, ड्रग ट्रॅफिकिंग कशी असते, क्रिमिनलायझेशन कसं वाढते, टेरर फंडिंग कशी होते, हे चॅनल कसे आहेत ड्रग ट्रॅफिकिंगचे, ते आपण कशी बंद करावे, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या आर्टिकल्स मधून, हे थोडंसं म्हणजे अधूनमधून जेव्हा न्यूज मध्ये येतं आणि तुमच्या नजरेला जेव्हा हे पडतं तेव्हा कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ द माइंड मध्ये राहतं, आणि मग ते तुम्ही एक्झाम मध्ये वापरू शकता. आणि अशाच पद्धतीनं हे जे न्यूजपेपर ते त्यामुळेच वाचायचे असतात की यामधून ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला नंतर लक्षात राहतात. एक कॉन्स्टंट तुमच्या माइंडची कंडिशनिंग होत असते. नंतर युके आणि US मध्ये स्टडी व्हिसा जे आहेत त्यामध्ये आता त्यांनी दाखवलं युके मध्ये इंडिया जे आहे चायनापेक्षा जास्त जात आहे. तर याचे भरपूर अँगल्स आहेत, जसं की वेस्टर्न कंट्रीमध्ये आपलं ऍक्सेप्टन्स वाढतंय किंवा आपले स्टुडंट्स जे आहेत कॉम्पिटेटिव्ह होत आहेत. दुसरेही भरपूर अँगल आहेत त्याला, जसं की चायना त्यांच्या होमग्रोन कॉलेजेस चांगले होत असतील, युनिव्हर्सिटी चांगल्या होत असतील, त्यांचे स्टुडंट जे आहेत ते त्यांच्याच ठिकाणी राहायला पसंती देत असतील. नंतर या पेजवर बाकी गोष्टी खूप साऱ्या नवीन काही आपल्या कामाच्या अशा जास्त नाही.
यामध्ये बघा की दिल्ली आणि ढाका जे आहे म्हणजे इंडिया बांगलादेश जे आहे रिव्हर वॉटर शेअरिंगचा इश्यू चालू आहे. जेव्हा इंडिया बांगलादेश बद्दल काही प्रश्न आला जर का मेन्समध्ये GS2 मध्ये, तर तेव्हा लिहायला किंवा एसे मध्ये लिहायला आपल्यामध्ये पेंडिंग इश्यूज कोणते आहेत ते समजण्यासाठी हे आर्टिकल महत्वाचं आहे. कोणत्या कोणत्या नदींचं जे आहे वॉटर शेअरिंग, तिस्ता वगैरे त्यामध्ये प्रमुख आहेत, त्यांचं शेअरिंग अजून पूर्णपणे झालेलं नाहीये इंडिया आणि बांगलादेशच्या वॉटर शेअरिंगचं. आणि ते शेअरिंग का का गरजेचं आहे किंवा सगळे इश्यू आपण कसे हळूहळू सॉल्व्ह करतोय, आपण कसं ते जे कॉन्टेस्टेड लँड्स होत्या त्या एक्सचेंज केल्या, असं सगळं आपल्याला इथून या आर्टिकल मधून कळतं. हे जे एक्सप्लेनचं पेज आहे आपण जसं बघितलं की दररोज आपल्याला कामाचं तर आहेच. या पेज मधून UPSC रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी मिळतात आणि हे टार्गेटेड थोडंसं UPSC पॉप्युलेशन साठीच हे सेगमेंट आहे. तर या साईडची जी छोटी न्यूज आहे ती काही आपल्या कामाची नाही, म्हणजे ब्राझील ते हार्ट आणि या गोष्टीचा आपल्याला इश्यू नाही. हे आर्टिकल IRच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. इंटरनॅशनल रिलेशन, आंतरराष्ट्रीय संबंध आणि GS2 ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या अँगलने तालिबानचे 1 वर्ष झालंय त्याचा आढावा घेतलेला आहे इंडियन एक्सप्रेसने आणि ते खूप महत्वाचं आहे. आता सुरुवातीला त्यांनी बघितलं की 1 वर्षाचा तालिबानला येऊन झालेला आहे. ऑगस्टला मागच्या वर्षी 26ला ते आले होते सत्तेमध्ये काबूलच्या. आता त्यामध्ये काय 1 वर्षानंतर काय झालंय, तर त्यांनी म्हटलंय की इकॉनॉमी वगैरे जे आहे तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर मागच्या 20 वर्षामध्ये जे आहेत विविध देशांनी, इंडिया आणि वेस्टर्न वर्ल्ड, युनायटेड नेशन्स यांनी जे आहे ते जे अफगाणिस्तान मधलं इन्फ्रास्ट्रक्चर सगळं वाढवून ठेवलं होतं. डॅम्स असो, रोड्स असो, हॉस्पिटल्स, शाळा, एज्युकेशन, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे बनवून ठेवल्या होत्या आणि ते त्यामुळे आता तालिबानला ते रेडीमेड मिळालं आणि त्यांच्यासाठी ते एक फायद्याची गोष्ट ठरत आहे सध्या. दुसरं आहे इकॉनॉमी. इकॉनॉमीमध्ये त्यांची इकॉनॉमी आता फॉरेक्स पूर्ण बंद आहे किंवा इंटरनॅशनल बँकिंग सिस्टीम पासून ते कट ऑफ आहेत, त्यांच्यावर सँक्शन्स आहेत. कोणत्याच जगातल्या देशाने त्यांना अजून मान्यता दिलेली नाही. मग त्यांचं जे आहे यावर्षीचं बजेट आहे $2.6 बिलियन, म्हणजे जवळपास 20,000 कोटीच्या आसपास जे येईल. आणि आपण बघू शकतो की ते किती कमी आहे किंवा तिथलं मग ओव्हरऑल सगळी गरिबी खूप जास्त असणार आहे आणि इकॉनॉमीचं जे आहे डाऊनग्रेड होईल किंवा ग्रोथ यावर्षी कमी झालेली दिसेल, GDP कॉन्ट्रॅक्शन असेल. नंतर तिसरा इश्यू घेतला यांनी सिक्युरिटीचा. तर सिक्युरिटीमध्ये तालिबानचं असं त्यांचं म्हणणं होतं की आम्ही सिक्युरिटी प्रोव्हाइड करतोय किंवा आता वार संपलंय, आता काही होणार नाहीये त्रास. परंतु आता आपण दिसलं की इस्लामिक स्टेट जे आहे त्याचे अटॅक्स वाढलेले आहेत खूप सारे आणि त्या अटॅक्समुळं तेथील सिक्युरिटी धोक्यात आलेली आहे. नंतर अल कायदाचा अयमान अल जवाहिरी जो आता मारला गेला काबूलमध्ये, तो सुद्धा तिथे असल्यामुळं इतर देशांची चिंता वाढलेली असणार आहे. तिथल्या लोकांना वाटत आहे की तालिबानने म्हटलं होतं की आम्ही कोणत्याही आतंकवादी संघटनेला इथे थारा देणार नाही. तर थारा देणार नाही, पण हा अयमान अल जवाहिरी जो आपण म्हणू शकतो सगळ्यात वॉन्टेड दहशतवादी 2-3 नंबरचा म्हणू शकतो सध्या जगामध्ये, म्हणू शकत होतो, आता तर त्याला मारण्यात आलंय. तर हा मिळाला तर मग पुन्हा एखादं फॉरेन इन्व्हेजन किंवा फॉरेन अटॅक्स, कारण की या दहशतवाद्यांना काढून टाकण्यासाठी. तर या गोष्टींची भीती जी आहे ती थोडीशी तालिबानला किंवा तिथल्या लोकांना वाटत आहे. मग हे बघा, हाऊ डू द अफगाण पीपल व्ह्यू द तालिबान रेजिम. अफगाण लोकांच्या मनात तालिबान बद्दल कसे विचार आहेत. तर अफगाण लोकांनी जे आहेत खूप साऱ्या सत्ता, वेगवेगळ्या प्रकारचे लोक, शासकीय जात बघितले आहेत आणि त्यांना वाटतंय की कॉमन पब्लिकला एक परसेप्शन असं आहे या रिपोर्टच्या अनुसार, इंडियन एक्सप्रेसच्या अनुसार, की ही रेजिम सुद्धा टिकणार नाही आणि त्यांच्यामध्ये जे आहेत भांडणं सुरू आहेत आणि ते भांडणं आता टिकणार नाहीत. तालिबानची सत्ता टिकणार नाही आणि ते त्यांच्या जागी दुसरं एकमेकात भांडणं होऊन पुन्हा सिव्हिल वॉर होऊ शकतं, गृहयुद्ध होऊ शकतं. जसं की पूर्वीच्या काळी जेव्हा 1990s मध्ये तालिबानला सत्तेत येण्यासाठी भरपूर काळ जे आहे गृहयुद्ध करावं लागलं होतं. मग यामध्ये पुढचा विषय आहे की भारताचं काय रोल आहे सध्या, इंडियाचं काय चालू आहे इथे. तर भारत जो आहे तेव्हा आपण निघून आलो कारण की तालिबान एनिमी मागच्या वेळेसचा आपला अनुभव चांगला नव्हता किंवा आपल्या एम्बसीवरही हल्ला झालेला होता काबूलच्या मोठा मागच्या वेळेस.
आणि तालिबान जे आहे ते एनिवे पाकिस्तानच्या जवळचं आहे किंवा पाकिस्तान सपोर्टमुळेच ते जिवंत राहिला आणि आज ते अफगाणिस्तानमध्ये, म्हणजे जन्मही त्यांच्यामुळेच झाला आणि त्यांच्यामुळेच ते जगू शकलं तालिबान आणि त्यांच्यामुळेच आज ते सत्तेत आहे अफगाणिस्तानच्या. तर या सगळ्या गोष्टीमुळे इंडियाने एक कॅल्क्युलेटेड निर्णय घेतला आणि आपण तिथून निघून आलो, कारण की त्या सिच्युएशनमध्ये जर का आपले लोक मारले गेले असते तर आपण काही फारसं करू शकलो नसतो किंवा ते एक चुकीचा निर्णय ठरला असता तिथं थांबणं. म्हणून मग आता पुन्हा आपण जे आहे कॉन्सुलर रिलेशन वाढवत आहे, तिथे आपण कॉन्सुलेट ओपन केलेली आहे. आपली जी ऑलरेडी फंक्शनिंग होती, एक जे अँबॅसिडर नाही पण आपले फॉरेन IFS ऑफिसर्स तिथे आता जात आहेत. तर आपल्याला अफगाणिस्तानची गरज का आहे? अफगाणिस्तानची आपल्याला गरज आहे, आपली स्ट्रॅटेजिक सिक्युरिटी आहे. तिथं आपल्या विरुद्ध जे पाकिस्तानने पाळून ठेवलेले आतंकवादी ग्रुप्स आहेत, त्या संघटना आहेत, त्यांना तालिबानमध्ये किंवा अफगाणिस्तानमध्ये शिफ्ट करून तिथून मग ट्रेनिंग करून आपल्याकडे पुन्हा पाठवणे आणि आपला धोका वाढू शकतो. आणि ते आपल्यासाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी तीच आहे पूर्वीपासून. तर ते होऊ नये किंवा अफगाणिस्तानच्या लोकांसोबत आपला कनेक्ट असावा किंवा अफगाणिस्तानवर पाकिस्तानचा जास्त इन्फ्लुएन्स असला ते एनिवे आपल्यासाठी वाईटच आहे. नंतर सेंट्रल एशियाशी आपला कनेक्ट करण्यासाठी किंवा तालिबानमधले मायनिंग वगैरे इतरही गोष्टी, अशा भरपूर गोष्टींसाठी अफगाणिस्तानचा आपल्याला स्ट्रॅटेजिक, इकॉनॉमिक अशा सर्वच उद्देशांनी आपल्याला अफगाणिस्तानचं महत्व आहे. फक्त यामध्ये एक विषय की मग तालिबान जे आहे, तालिबान भारतासोबत किती चांगलं वागू शकतं यावर विविध गोष्टींचे घडामोडींवर किंवा फॅक्टर्सवर हे अवलंबून आहे. तर कोणत्या फॅक्टर्सवर अवलंबून आहे? एक तर पाकिस्तान जो आहे तालिबानचा, ज्याला म्हणू शकतो आपण मेन सपोर्टर किंवा त्यांच्या आधारानेच तालिबान आज सुद्धा फंक्शनिंग करत आहे. त्यांना गरज आहे पाकिस्तानची. तर पाकिस्तानचा ISIचा जेवढा जे हक्कानी नेटवर्क आहे आणि हक्कानी नेटवर्कचा सिराजुद्दीन हक्कानी जो आहे तो तालिबान सरकारमध्ये खूप मोठा ज्याला म्हणता येईल किंवा सध्या सगळ्यात इन्फ्लुएन्शियल सध्या तो आहे. मग तो जर का आहे तर मग त्या पाकिस्तान ISI जर त्यांच्या अंतर्गत आहे तर तालिबानला किंवा अफगाणिस्तानला ज्याला म्हणता येईल आपल्याला भारतासोबत खूप चांगले संबंध हे होऊ देणार नाहीयेत, कारण की त्यामुळं पाकिस्तानचा लॉस आहे किंवा त्यांना ती इच्छा नाहीये की अफगाणिस्तानमध्ये आपला इन्फ्लुएन्स असावा. दुसरं एक कार्ड आहे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचं. TTP जे आहे, ज्याला आपण पाकिस्तानी व्हर्जन ऑफ तालिबान आहे, आणि त्यांचं जे म्हणणं आहे आम्हाला पाकिस्तानमध्ये तालिबानी सत्ता स्थापन करायची आहे किंवा त्यांचा जो नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स आहे NWFP खैबर पख्तूनख्वावाला, त्यामध्ये त्यांना इंडिपेंडन्स हवं आहे. नंतर तालिबान आणि पाकिस्तानमध्ये इतरही भांडण्याच्या गोष्टी आहेत, जशी ती ड्युरंड लाईन आहे ती तालिबानला मान्य नाही. ड्युरंड लाईनच्या दोन्ही साईडचे जे पश्तून आहेत ते एकच आहेत असं अफगाणिस्तानचं म्हणणं आहे. आणि प्रत्येकच जसं इंडिपेंडंट आता ते शासक बनले आहेत, तर पाकिस्तानची प्रत्येकच गोष्ट त्यांनी ऐकावी अशी त्यांची सुद्धा तालिबानची सुद्धा इच्छा नाही. आता चायनाचा रोल कुठे आहे? तर सध्या पीस टॉक्स मध्ये चायना आणि पाकिस्तान यांनी लीड घेतलेली आहे. ज्याला म्हणता येईल आपण डिक्टेट करतायत कोर्स कमी जास्त, आणि आपण तर त्यामध्ये फारसं नाही जाऊ शकत कारण की पाकिस्तानचा तीव्र विरोध आणि त्यांचा इन्फ्लुएन्स. नंतर तिथे कॉपर मायनिंग वगैरे ते सुरू करणार आहेत. CPEC जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे त्यामध्ये ते अफगाणिस्तानला आमंत्रित करत आहेत चायना आणि पाकिस्तान. आणि ओव्हरऑल तेथील चायनीज कंपन्या सुद्धा अफगाणिस्तानमध्ये काही प्रमाणात फंक्शन करत आहेत. पण हे काय होतं हे हळूहळू पुढे जाऊनच कळेल. आजच हे पिक्चर क्लिअर होणार नाही. आता इंडियन एक्सप्रेसचं म्हणणं आहे की आम्ही वीकली आर्टिकल चालू करणार आहे. इंडियाची पॉलिसी आणि आपल्या रिजनमध्ये आपल्या पॉलिसीज म्हणजे IRचं एक एक्सप्लेनचं सेक्शन ते करणार आहेत. तर आपण त्याला फॉलो करूच, कारण की ते खूप चांगल्या पद्धतीनं दिलं जातं. हे इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस बद्दल आहे, तर याचं एक्झाम अँगलनं आपल्याला काही नाही. नंतर पुन्हा एडिटोरियलचं पेज आहे, त्यामध्ये हे IRचंच आर्टिकल आहे की इंडियाचं महत्व ओव्हरऑल जगात कसं वाटलं आहे. पण यात जनरलाइज्ड टॉपिक्स आहेत आणि खूप काही मिळावं असं काही नाही. इंडिया 5th लार्जेस्ट इकॉनॉमी आहे, पर्चेसिंग पॅरिटीने 3rd आहे. आता आपण जे सेल्फ सफिशियंट आहेत खूप साऱ्या गोष्टीमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये चांगले झालेलो आहोत. परंतु या गोष्टी आता म्हणजे हे आपल्याला माहिती आहे इन जनरल, आणि यातून एक्झाम म्हणजे नवीन काही त्या आर्टिकलमध्ये नाही. नंतर कोर्टाबद्दल आहे, पण त्याचं फारसं नाही. हे सगळ्या याबद्दल आपल्या पॉलिटिकल न्यूज आहेत.
इंटरनॅशनल न्यूजमध्ये वर्ल्डच्या पेजवर एक महत्वाची न्यूज आहे, ती म्हणजे तर इंटरनॅशनलचं द वर्ल्डचं जे पेज आहे त्यामध्ये इंडियाचं जे रशियाच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये आपण सध्या 2 वर्षासाठी टेम्पररी मेंबर आहे, तर त्याबद्दल हे आर्टिकल आहे की आपण त्यांच्या विरुद्ध वोट केला. परंतु हे टेक्निकली रशिया विरुद्धचं वोट नाही, तर हे फक्त ज्याला म्हणता येईल प्रोसिजरल त्या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये झेलेन्स्कींनी व्हिडिओ कॉलद्वारे ॲड्रेस केलं, तर त्यांना बोलू द्यायचं का नाही याबद्दलचं वोट होतं. आणि ते टेक्निकली आपण म्हणू नाही शकत की ज्याला रशियाच्या विरुद्ध होतं. नंतर बाकी फारसं महत्वाचं नाही. रोहिंग्याचा इश्यू हा कंटिन्युअस आहे. 5 वर्ष झालेले आहे एक्सोडस सुरू होऊन किंवा त्यांना बांगलादेशमध्ये येऊन. तर हा इश्यू एकदा कॉम्प्रिहेन्सिव्हली प्रिपेअर्ड असला तर त्यामधील फारशी काही नवीन नाही. नंतर आपण यात बघू शकतो की इकॉनॉमीच्या पेजवर फ्लेक्झिबल वर्क स्पेस अवर्स म्हणजे वुमन यांना फिमेल वर्क लेबर फोर्स जर का वाढवायची असेल, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट वाढवायचा असेल, तर आपल्याला काय करायला हवं. तर आपल्याला फ्लेक्झिबल आवर्स द्यायला हवे, वर्क फ्रॉम होम असायला हवं किंवा वर्क स्पेसेस ज्या सेफ असायला हव्या. तर या सगळ्या अँगलला वर्क फ्रॉम होम महत्वाचं आहे. तर हा होता आजचा इंडियन एक्सप्रेस. आता आपण द हिंदू बघूया. तर द हिंदू फर्स्ट पेजवर फारसं काही नाही, फक्त एक न्यूज आहे पेगाससची. तर या पेगाससची न्यूज ओव्हरऑल काय आहे, सिक्युरिटी इश्यू काय आहे. पेगासस जे आहे एक मालवेअर होतं ज्याला किंवा म्हणू शकतो आपण मोबाईल किंवा कम्प्युटर हॅक करण्यासाठी, आणि सगळी इन्फॉर्मेशन त्याद्वारे मिळवली जायची ज्यांच्या मोबाईलमध्ये हे सोडलं जायचं. तर मागे खूप कॉन्ट्रोवर्सी झाली होती त्यावर, परंतु आता ते फारसं न्यूजवर नाही. पण ओव्हरऑल तो आपला जो डाटा सिक्युरिटीचा टॉपिक आहे किंवा सायबर सिक्युरिटीचा टॉपिक आहे, त्यामध्ये तुम्ही पेगाससचं नाव कुठेतरी वापरू शकता जर का तो इश्यू तुम्हाला व्यवस्थित माहीत असला तर. नंतर सलमान रश्दी यांच्यावर जो हल्ला झाला होता, फ्रीडम ऑफ स्पीच किंवा लोन वुल्फ अटॅक किंवा ऑनलाईन रॅडिकलायझेशन, हे जसं आपण काही दिवसाआधी रशियामध्ये एक आयसिसचा एक हस्तक पकडला गेल्याचं जी गोष्ट आपण बघत होतो, त्या जे आहे इंटरनल सिक्युरिटी या अँगलमध्ये कुठेतरी हा लोन वुल्फ अटॅकचे एक हा प्रकार आहे आणि ते जगभरात कसे वाढत चालले आहे याबद्दल आपण थोडंसं बघू शकतो. नंतर एक एन्व्हायरमेंटसाठी चांगली न्यूज की जो सॉलिड वेस्ट आहे, कन्स्ट्रक्शन डिमॉल्युशन वेस्ट आहे, ते दिल्लीच्या वेस्ट ग्राउंडवरून लोकांनी म्हणजे कन्स्ट्रक्शन किंवा इतर लोकांनी कॉन्ट्रॅक्टर्सनी उचललेलं आहे. तर आपण एन्व्हायरमेंटसाठीच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये हे एक चांगली प्रॅक्टिस किंवा गुड प्रॅक्टिसेसमध्ये हे टाकू शकतो. नंतर हे जे आर्टिकल आहे की राजस्थानमध्ये त्या एका मुलाला मारण्यात आलं आहे, इंदर मेघवाल, तर त्याची मृत्यू झालेली आहे. तर त्याबद्दल हे पूर्ण आर्टिकल आहे, ग्राउंड झिरो रिपोर्ट. तर पूर्ण वाचावा असं नाही, पण कास्ट सिस्टीम, सोसायटी याबद्दल आपल्याला जे आहे माहिती असावी, त्यासाठी हे आर्टिकल तुम्ही वाचू शकता. नंतर यावर फारशा नवीन गोष्टी काही नाही, पॉलिटिकल न्यूजच जास्त आहेत. नंतर ट्रायगल यामध्ये फारसं नाही. फ्रीबीजची जी डिबेट चालू आहे ही जुनीच डिबेट आहे आणि त्या डिबेटमधून नवीन मिळावं असं खूप सारखं काही नाही. फक्त रोहिंग्याबद्दल आपण पॉलिसी बदलायला हवी की नको याबद्दल हे एक आर्टिकल आहे. पण हे वाचू शकता तुम्ही. यामध्ये म्हणू शकता की ओव्हरऑल आपली पॉलिसी असायला हवी, आपण कशी रिफ्युजी हँडल करणार, किंवा तो इश्यू जो आहे युनायटेड नेशन ह्युमन राईट्स कमिशन किंवा रिफ्युजी कमिशन यांच्याबद्दल आपला एक रिफ्युजी कन्व्हेन्शन आपण जे साईन केलेलं नाही आहे इंडियानं, ही फॅक्ट माहीत असायला हवी तुम्हाला. आणि ओव्हरऑल पॉलिसी बदलावी का ना बदलावी याबद्दल एक डिबेट आहे, पण ती वाचायची अशी खूपशी गरज नाही. वेळ असेल तर, इंटरेस्ट असेल तर बघू शकता. केरळाबद्दल न्यूज आहे की कसं क्लायमेट चेंज आणि जे इन्क्रीजिंग रेनफॉल आहे त्यांचा ऑगस्टमध्ये वाढत आहे, पूर्वी जुलैत वाढायचा, जास्त यायचा. तर त्याला कसे ते सामोरे जात आहेत किंवा प्रेडिक्ट करतायत आणि
त्यामुळे जो लॉस आहे अतिवृष्टीमुळे तो कसा कमी करत आहे ते इथे त्यांनी एक्सप्लेन केलंय. गुड प्रॅक्टिसेस किंवा ॲडॅप्टेशन टू क्लायमेट चेंज, ॲडॅप्टेशन अँड मिटिगेशन. तर या ॲडॅप्टेशनमध्ये आपण हे एक गुड प्रॅक्टिसचं उदाहरण किंवा म्हणून टाकू शकतो. यामध्ये फारसं काही नाही. नो युअर इंग्लिश वाचू शकता तुमची इंग्लिश चांगली करण्यासाठी. इथे एक चायनाची न्यूज आहे की सायटिंग बॉर्डर पॅक्ट्स चायना ऑब्जेक्ट टू इंडिया युएस ड्रिल्स. इंडिया अमेरिकेच्या ज्या युद्धाभ्यास नावाच्या आर्मीच्या ड्रिल्स होणार आहेत, युद्ध अभ्यास होणार आहेत, तो होणार आहे उत्तराखंडला LACच्या चायना बॉर्डरच्या 100 किलोमीटर जवळ. तर चायना त्याला ऑब्जेक्ट करते. त्यांचं म्हणणं आहे की आपल्या ॲग्रीमेंट्स आहेत आणि त्याच ॲग्रीमेंट त्यांनी मागच्या 2-3 वर्षापासून पूर्णपणे व्हायोलेट केले आहेत. आता त्यांचे जे डबल स्टँडर्ड्स आहेत किंवा आपलंच म्हणणं पुढे रेटायचं, तर हे प्रत्येक गोष्टीत प्रत्येक ठिकाणी दिसेल. मागे त्यांचे फॉरेन मिनिस्टर म्हणतात की LACचा क्रायसिस इंडियामुळेच आहे, सगळे तुमची चुकी आहे. तर हे त्यांचे नेहमीचे टॅक्टिक्स आहेत डिप्लोमसीच्या. तर त्यामध्ये नवीन काही नाही. फक्त ओव्हरऑल जे आहे इंटरनॅशनल रिलेशनच्या स्पेक्ट्रममध्ये कुठेतरी ही न्यूज तुम्ही बघू शकता किंवा तुम्हाला माहित असतं की हे कसं वागत आहे चायना किंवा त्यांची थिंकिंग प्रोसेस काय आहे. लेबर कोड्स बद्दल आपण बघितलंय 4 प्रकारचे आहेत. ते कशा प्रकारे सगळ्या लेबर लॉना एकत्र करत आहेत आणि त्यातून कसा फायदा होणार. भारताने स्वतः बनवलेलं एअरक्राफ्ट कॅरियर विमानवाहू नौका जी आहे ती आपण बनवलेली आहे आणि हे खूप मोठं टेक्नॉलॉजिकल ज्याला म्हणता येईल अचिव्हमेंट आहे आणि देशाच्या सुरक्षेसाठी सुद्धा हे महत्वाचं आहे. बाकी जनरल न्यूज आहेत. इकॉनॉमीच्या पेजवर सुद्धा फारसं काही नाही. बँक क्रेडिट ग्रोथ वगैरे ह्या जनरल गोष्टी असतात. S&Pचं जे आहे की सायक्लिकल डिफिकल्टी म्हणजे फॉरेक्स आपल्याकडे चांगला आहे. जर का काही फॉरेक्सचा म्हणजे एक्सटर्नल काही डिफिकल्टी झाल्या एक्सटर्नल सेक्टरमध्ये, तर आपल्याकडे जे आहे फॉरेक्स जे आहे परकीय चलन खूप चांगल्या प्रकारचा रिझर्व्ह आहे असं S&P म्हणतंय. स्टँडर्ड अँड पुअर ही एक क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. तर यांचं म्हणणं किंवा यांची रेटिंग आपल्याला थोडी मॅटर करते. यांच्या आधारावर ग्लोबल इन्व्हेस्टर जे आहेत ते इंडियात किंवा इंडियन गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीजमध्ये बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करायचं का नाही ते यांच्या ऍडवाइसवर थोडं ठरत असतं. नंतर नेट झिरो इमिशन्स याबद्दल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन करणार आहे काम असं ओव्हरऑल ज्याला म्हणता येईल. आपण ट्रेंड बघण्यासाठी की एन्व्हायरमेंटसाठी काय गोष्टी सुरू आहे त्यासाठी हे बघू शकतो. तर हे होतं आजचं न्यूजपेपर अनालिसिस. थँक्यू.